स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये। बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, एका कुटुंबातील उमेदवारांना समान गुण मिळालेले आहे, त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आणि तलाठी भरती रद्द होणार आहे का, त्या संदर्भात पण आपण संपूर्ण अपडेट जे सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर बघा मित्रांनो, काय माहिती समोर आलेली आहे, व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथं आता बघूया आपण, बघा व्हिडिओला सुरुवात करूया। तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताना रोज नवीन गोंधळ समोर येत आहे। गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोघा सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याने उघड झाले आहे। तर बघा, दोन सख्खे भाऊ त्यांना सारखे गुण असल्याने उघड झालेले आहे। ठीक आहे, तर एकाच कुटुंबातील तिघ भावांनाही सारखे गुण आहेत। राज्य सरकारने जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडेच पुरावे मागत असल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे। राज्यातून 8 लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली। गुण ठरवण्यासाठी सामान्यकरणाचे नॉर्मलायझेशन सूत्र वापरल्याने अधिकचे गुण दिसत असल्याचे स्पष्टीकरण महसूल विभागाकडून देण्यात आले आहे। गुणवत्ता यादीमध्ये बघा, जळगाव जिल्ह्यातील 2 सख्ख्या भावांना जवळपास सारखे गुण आहेत। एकाला 202.45 तर दुसऱ्याला 194.69 गुण आहेत। तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत। बघा, तिघा भावांना सारखे गुण आहेत। इथे तुम्ही बघू शकता क्रमश बघा, 201.33, ठीक आहे, 199.89 आणि 195.27 गुण आहेत। असाच प्रकार 2019च्या तलाठी भरतीमध्येही घडला होता, तेव्हा लोकसत्ताने हा घोटाळा उघडीस आणला होता। तर बघा मित्रांनो, इथं आता त्यांनी अपडेट दिली आहे की बघा, तर आता बघा याच्यामध्ये काय सरकारने पुढाकार घ्यावा असं वाटत आहे। बघा इथं माहिती बघा तुम्ही, आता सरकारने तपास पुढाकार घ्यावा, तलाठी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे पुरावे सादर करावेत, योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली। मात्र आरोप होत असताना शासन स्वतःवर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करत नाही, असा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचे ते पुरावे कुठून देणार, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने राहुल कवटेकर यांनी केला आहे। तर बघा मित्रांनो, या TCS कंपन्यांकडे सर्व चित्रीकरण आहे, त्यातून तपासा अशी मागणीही केली जात आहे। सखोल चौकशी करा, सुप्रिया सुळे जे आहेत त्यांनी बघा इथं माहिती सांगितली आहे की नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे। या परीक्षांसाठी खूपच परीक्षा शुल्क आकारले जात आहे। या प्रकारांची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। तर मित्रांनो बघा, राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी काय म्हटलेले आहे, तर बघा मित्रांनो, त्यांनी इथं म्हटलेले आहे की सरकारची बदनामी केल्यास तर गुन्हे दाखल करू। बघा त्यांनी काय माहिती दिली आहे, तर बघा इथं, नगर जिल्ह्यातील तलाठी भरती परीक्षा पारदर्शकपणे सुरू, गुणवत्ता यादी ही प्रचलित धोरणांप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे। प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही तरीही बेछूट आरोप केले जात आहेत। आरोप करूनही सरकारची बदनामी केली जात आहे, तर गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा महसूल मंत्री यांनी दिलेला आहे। तर बघा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तलाठी पदाच्या भरतीच्या प्रक्रियेत चौकशीसाठी ASIT नियुक्त करण्याची मागणी लक्ष वेधले आहे। तर बघा, आस्था विखे पाटील यांनी सांगितले की चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, परंतु ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे। तलाठी पदभरतीसाठी यापूर्वी सन 2017 बघा, यापूर्वी बघा 2017-2019मध्ये भरती परीक्षा राबवलेली आहे। त्याच पद्धतीने सध्या ही प्रक्रिया TCS या त्यावेळच्या कंपनीकडे प्रक्रिया सोपवली गेली होती। 10,41,000 उमेदवारांनी 8,64,000 उमेदवारांना परीक्षा दिली, तर 4 जानेवारीला ही परीक्षा पूर्ण प्रक्रिया झाली होती। तर बघा मित्रांनो, महसूल मंत्री त्यांनी पण स्पष्ट सांगितले ही परीक्षा रद्द होणार नाही आहे। जो तपास आहे सखोल तपास आम्ही करू आणि याच्यात काय तुम्हाला काय आढळतं ते आम्ही सांगू तुम्हाला, ठीक आहे। ते विरोधी पक्षनेते पण त्यांच्यावर टीका करत आहे। तर मित्रांनो, त्यांनी असं सांगितलं आहे की सखोल पुरावे असतील तर तुम्ही बोला, नाही तुमच्यावर गुन्हे दाखल करू असे त्यांनी सांगितले आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह। व्हिडिओ चांगला वाटला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद।